प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. महाराष्ट्र राज्य विधिमंडळात बौद्ध समाजाचे 12 ते 13 आमदार निवडून आल्याची बातमी आहे. मित्रांनो, ही बातमी जर खरी असेल तर महाराष्ट्र राज्य विधिमंडळात बौद्ध समाजाचे सुमारे 12 ते 13 आमदार निवडून गेले म्हणून आनंद व्यक्त करावा की दुःख व्यक्त करावं. पण हे निवडून गेलेले आमदार हे खरोखर स्वाभिमानी आहेत की एखाद्या पक्षाचे गुलाम आमदार आहेत हे अगोदर तपासावं लागेल. कारण ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये दलितांवरती, आंबेडकरी समूहावरती अन्याय अत्याचार होतो त्या वेळेला स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे आमदार कोणत्या बिळात लपलेले असतात हे पाहावं लागेल. दुर्दैवानं बांधवांनो, ज्या ज्या वेळेला या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये दलितांवरती, आंबेडकरी समूहांवरती, शोषितांवर, वंचितांवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला हे गुलाम आमदार मात्र एका बिळात लपलेले असतात. आणि म्हणून त्यामुळे हे गुलाम आमदार निवडून आले काय आणि पडले काय आम्हाला काय घेणं देणं, त्याचा आम्ही आनंद का म्हणून व्यक्त करावा. मित्रांनो, काही अपवाद असू शकतात जे समाजासाठी लढतात, समाजासाठी भांडतात, समाजासाठी विधिमंडळामध्ये, लोकसभेमध्ये, कायदे मंडळामध्ये आवाज उठवतात. त्या लोकप्रतिनिधींचा आम्ही आदर करतो, त्याबद्दल वाद नाहीये. आता आपण एक ह्या यादीकडे लक्ष देऊया, जी माझ्याकडे यादी आहे आलेली, जी सोशल मीडियावरती फिरते. त्यानुसार आपण बघूया हे निवडून आलेल्या आमदारांच्या नावांकडे आपण थोडं लक्ष देऊया. सांगली जिल्ह्याच्या मिरजेमधून सुरेश खाडे हे निवडून आलेत. उत्तर नागपूरमधून नितीन राऊत हे निवडून आलेत. उदगीरमधून संजय बनसोडे निवडून आलेत. औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट हे निवडून आलेत. उमरेडमधून संजय मेश्राम निवडून आलेत. धारावीमधून डॉक्टर ज्योती गायकवाड निवडून आल्यात. दर्यापूरमधून गजानन लवटे निवडून आलेत. पिंपरीमधून अण्णा दादू बनसोडे हे आमदार निवडून आलेत. त्यानंतर आपले मेहकरमधून सिद्धार्थ रामभाऊ खरात निवडून आलेत. अंबरनाथमधून डॉक्टर बालाजी प्रल्हाद किनीकर निवडून आलेत. कुर्ल्यामधून मंगेश कुडाळकर निवडून आलेत. मोहोळमधून राजू ज्ञानू खरे हे निवडून आलेत. आणि आपल्या जुन्नरमधून, पुण्याच्या जुन्नर भागातून शरद सोनवणे हे निवडून आले. मित्रांनो, ही यादी ज्या टायमाला आपण वाचतो त्यामध्ये काही एखादं एक दोन नाव अपवाद वगळं, सन्माननीय आदरणीय नाव आपण अपवाद म्हणून घेऊया की याच्यातल्या काही एक दोन व्यक्तींनी खरोखर समाजासाठी योगदान दिलं असेल किंवा समाजासाठी लोक विधिमंडळामध्ये भांडत असतील, संघर्ष करत असतील अशांना. परंतु बाकीचे जे पक्षीय गुलाम आहे ते निवडून आले काय पडले काय आम्हाला काय घेणं देणं. म्हणून मी अगोदर म्हटलं की हे 12-13 जे काही आमदार निवडून आले बौद्ध समाजाचे, यांचा आनंद व्यक्त करावं की दुःख व्यक्त करावं. आनंद त्या दिवशी आम्ही व्यक्त करू. आज मला आनंद या ठिकाणी व्यक्त करायचा नाही हे निवडून आलेत म्हणून, कारण हे बौद्ध नाही. बौद्ध आमदार जरी असले तरी हे गुलाम आमदार म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळला तर आज हा आनंद व्यक्त करण्यात काहीच अर्थ नाहीये. आनंद त्या दिवशी आपण साजरा करू ज्या दिवशी हे आमदार जे निवडून आले बौद्ध समाजाचे म्हणून, ज्या दिवशी दलित, शोषित, वंचित समूहासाठी विधिमंडळात त्यांच्या हक्काचा आवाज उठवतील, त्यांच्या न्यायाबद्दल दाद मागतील, त्या दिवशी आम्ही आनंद व्यक्त करू. कारण दुर्दैवानं आम्हाला असा अनुभव आलेला आहे की जे राखीव जागा, आणि हे निवडून आलेले कोण हो, हे राखीव जागांवरून निवडून आलेले, यांना काही ओपन मधून थोडी हे निवडून आले, हे राखीव जागेवरून निवडून आलेले आमदार आहे. ही ओपन मधून कोणी एखादा आला असेल ओपन मधून तो भाग वेगळा, परंतु हे राखीव जागांवरून निवडून येऊन सुद्धा समाजाचे प्रश्न मांडत नाही हा आम्हाला अनुभव आलेला आहे. हे फक्त त्या पक्षाचे गुलाम म्हणून तिथं राबतात, ते त्यांच्या पक्षाची ध्येय आणि धोरणं तिथं हे करतात, ते त्यांना खुश ठेवण्यामध्ये ते वेळ घालवतात. अशा आमदारांचा आम्हाला आनंद तर बिलकुलच नाही. यावाला आज जे काही निवडून आलेत
आम्ही आशा बाळगतो की हे जे कोणी निवडून आले त्या आमच्या समाजासाठी, या महाराष्ट्रातील एकूणच दीनदलितांसाठी आपला आवाज बुलंद करतील. कक्षेच्या बाहेर जाऊन, पक्षीय कक्षेच्या बाहेर जाऊन आपला आवाज बुलंद करतील. त्याच वेळेला आम्ही यांना सॅल्यूट करू, क्रांतिकारी जय भीम करू. अर्थात त्यांच्या समाजासाठी भांडणं, समाजासाठी न्याय मागण्यासाठी, समाजाच्या प्रश्नांवरती संघर्ष करण्यासाठी, विधिमंडळात आवाज उठवण्यासाठी मी त्यांना मंगल सदिच्छा देतो. आणि पुढील ठळक घडामोडींसाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. नमो बुद्धाय. क्रांतिमित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.